तर आता पाहूयात महत्त्वाच्या टॉप 9 बातम्या। रोहित पवार यांची उद्या पत्रकार परिषद। जनतेचा पैसा लुटणाऱ्यांचा नाद पुरा केल्याशिवाय थांबणार नाही। शिरसाटांच्या कारनाम्यांचे पुरावे देणार रोहित पवारांचे ट्विट। नाशिक पालकमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू असताना चाळीसगावमधील महात्मा फुले स्मारकाच्या लोकार्पणाला भुजबळ आणि गिरीश महाजन एकाच व्यासपीठावर। मात्र एकाच व्यासपीठावर असूनही दोघांनी एकमेकांशी बोलणं टाळलं। जीएसटी संकलनामध्ये महाराष्ट्र सर्वात पुढे। 2024-2025 या आर्थिक वर्षात महाराष्ट्रातून 3.8 लाख कोटी रुपये जीएसटी संकलन। महाराष्ट्र पाठोपाठ गुजरात, कर्नाटक, तमिळनाडू, उत्तर प्रदेश ही सर्वाधिक कर वसुली करणारी 5 राज्य। राज्यातील 364 सहाय्यक पोलीस निरीक्षकांना पोलीस निरीक्षकपदी पदोन्नती देण्याचा निर्णय 24 तासात मागे। पदोन्नती आरक्षण देण्याचा निर्णय घेतल्यानंतर पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या खुल्या वर्गातील तब्बल 500 पोलीस अधिकाऱ्यांना दिलासा। किल्ले प्रतापगडावर शिवकालीन गडकोट संवर्धन मोहीम। खासदार निलेश लंके, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी केली तटबंदीची साफसफाई। रत्नागिरीच्या चिपळूणमधील पिंपळी नदीवरील पूल कोसळला। पुलाला भेगा पडल्यानंतर काही वेळातच पूल कोसळला। ऐन गणेशोत्सव गावाकडे जाणाऱ्या मुंबईकरांचे हाल होणार। नांदेड औंढा नागनाथ राज्य महामार्गावर भीषण अपघात। भरधाव क्रुझर समोर जंगली प्राणी आल्यानं भीषण अपघात। अपघातात 7 जण जखमी। जखमींवरती रुग्णालयात उपचार सुरू। ठाण्यात उपवन तलावामध्ये बुडून 10 वर्षीय मुलाचा मृत्यू। तलावातील पाण्याचा अंदाज न आल्यानं मुलगा पाण्यात बुडाला। वर्तकनगर पोलिसांनी मुलाला रुग्णालयामध्ये नेल्यानंतर डॉक्टरांनी मुलाला मृत घोषित केलं।